पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार काल कणकवलीमध्ये महाआरोग्य शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलं. खरं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे हे कालच्या आरोग्य शिबिरावरून दिसून आलेलं आहे. काल जवळजवळ 1200 काय 1300 लोक यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्यांना उपचार मिळत नव्हते ते आणलेले होते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आपण बघितलं की ऑर्थोपेडिकचे 31 पेशंट तपासलेत म्हणून त्यांच्या लिस्टमध्ये आहे. परंतु ऑर्थोच्या अनेक रुग्णांना आज नंबर लावून त्यांची फ्रॅक्चर हाडाचे झाले आहेत, पायाचे झाले आहेत, अशी फ्रॅक्चर 15-15 दिवस नंबर लावूनही त्यांचं ऑपरेशन होत नाही, ती वस्तुस्थिती आहे. जिल्हा शल्यचिकित्सक ज्या ENTच्या विभागाचे प्रमुख आहेत किंवा ते स्पेशलिस्ट आहेत त्या विभागाचे, त्यांच्या विभागात जवळजवळ 30 पेशंट काल त्यांच्या शिबिरामध्ये होते. याआधी कधी जिल्हा शल्यचिकित्सकांनी ओरोस सोडून कुठे हे पेशंट तपासले होते का? आज तुम्ही पालकमंत्री सांगितल्यानुसार त्या आरोग्य शिबिरामध्ये जाता, परंतु तुमच्या अखत्यात येणाऱ्या 7 किंवा 8 ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण कधी गेला होता का?